बाजू शस्त्र Oh, is this safe? राष्ट्रीय ध्वज को सलामी देंगे। राष्ट्रीय सैल्यूट, सलामी, शस्त्र। भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड़ उत्कल बंग, विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंग, तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे, गाये तव जय गाथा। जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता, जय हे जय हे जय हे जय 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 हे। बाजू शस्त्र सर्जन भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त कल्याण पूर्वेतील सर्व भारतीय नागरिकांना कोळशेवाडी पोलीस स्टेशनच्या वतीने हार्दिक शुभेच्छा। शुरू करेंगे, शुरू कर। विश्व तिरंगा प्यारा, झंडा ऊंचा रहे हमारा। विजयी विश्व तिरंगा प्यारा,
सुरू कर. मी राष्ट्रध्वजाची आणि ध्वजाचे प्रतीक आहे. त्या सार्वभौम समाजसत्तावादी धर्मनिरपेक्ष लोकशाही प्रजासत्ताकाची एकनिष्ठ राहण्याची प्रतिज्ञा करीत आहे. जय हिंद. परेड बघा. भारत मेरा प्यारा देश, सब देशों से न्यारा देश. हिंदू मुस्लिम भाई भाई मिलकर रहते सिख ईसाई. हिंदू मुस्लिम भाई भाई मिलकर रहते सिख ईसाई. इसकी धरती उगले सोना, ऊंचाएगी परासरोना. सागर तोता इसके पाँव है, इसके अलबेले गाँव. भारत मेरा प्यारा देश, सब देशों से न्यारा देश. तो मुस्लिम भाई भाई मिलकर रहते सिख ईसाई. हिंदू मुस्लिम भाई भाई मिलकर रहते सिख ईसाई. जय हिंद, जय हिंद. थैंक यू. भारत माता की भारत माता की भारत माता की धन्यवाद मित्रों. नरेंद्र पवार साहेब, कोळसावाडी पोलीस स्टेशनचे क्राईम PI जॉन साहेब ही प्रज्वलन करते. गेटे साहेब, मनोज रायस पुढे आहेत. मॅडम डॉक्टर देवेंद्र सिंह जी, विजय मिश्रा, हो गया मैम. विजय मिश्रा, देवेंद्र सिंह प्लीज आइए. एक काम तो कर दो. एक्शन भी चलेगा. धन्यवाद. यापुढे
कृपया सर्वांनी लक्ष द्या. आज आपण सर्व 50 करोडचे नागरिक 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या ध्वजारोहणासाठी हजर झाला. त्याबद्दल सर्वांचे हार्दिक स्वागत. आता आपल्याकडे थोड्याच वेळात आपल्या सर्वांचे लाडके कल्याणपूर्वचे आमदार माननीय गणपतसिंह गायकवाड ध्वजारोहणासाठी हजर होत आहे. तरी सर्व महात्मा गांधींचा लोकमान्य टिळकांचा हस्ते आपले ध्वजारोहण होत आहे. त्यानंतर राष्ट्रगीत थोडं महिलांनी भारत माता की, भारत माता की.
संगीत सुरसंगीत सुरू कर. की हिंदुस्तान की इस मिट्टी से तिलक करो ये धरती है बलिदान की. वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम. आओ बच्चों तुम्हें दिखाए झांकी हिंदुस्तान की इस मिट्टी से तिलक करो ये धरती है बलिदान की. वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम. उत्तर में रखवाली करता आज भी आते हैं. दक्षिण में चरणों को धोखा सागर का सम्राट है. यमुना जी के तट को देखो गंगा का ये घाट है. बाट बाट में हाथ हाथ में यहाँ निराला ठाट है. देखो ये तस्वीरें अपने गौरव की अभिमान की इस मिट्टी से तिलक करो ये धरती है बलिदान की. वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम. देखो मुल्क मराठों का यहाँ शिवाजी डोला था. मुगलों की ताकत को जिसने तलवारों पे तोड़ा था. हर पर्वत पे आग लगी थी हर पत्थर एक चोला था. बोली हर हर महादेव की बच्चा बच्चा बोला था. फिर शिवाजी ने रख ली थी राज हमारे काल की इस मिट्टी से तिलक करो ये धरती है बलिदान की. वंदे मातरम 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 वंदे मातरम. नमस्कार. परत
फाउंडेशन कलाकारांनी कल्याणकर आपल्यासमोर काही प्रश्न मांडत आहोत. आज आपण सर्व मिळून त्या प्रश्नांची उत्तर शोधूया. देशाविषयी आपल्या सर्वांनाच प्रेम, आदरभाव, अभिमान हा असतोच आणि तो हवाच. पण देशात घडून गेलेल्या काही महत्त्वाच्या घटना ज्या आपण दरवर्षी नित्यनियमाने साजरा करतो त्याबद्दल काही लोकांना पुरेशी माहिती नसते. त्यामुळे तो दिवस ते फार वेगळ्याच प्रकारे साजरा करतात. त्यातलाच भारतवर्षातील हा सर्वात महत्त्वाचा दिवस प्रजासत्ताक दिन. तर बघूया आपल्या देशातील लोक हा दिवस कसा साजरा करतात. अरे बापरे, आज शाळेला खूप उशीर झाला. सर खूप ओरडते मला. आई, ए आई, काय रे? माझा बॅच कुठे? कसला बॅच? झेंड्याचा बॅच. तिकडेच असेल बघ टेबलवर. हो बघतो. आई, तुझं आवरलं का? हो आवरलं. हो आई, भेटलं मला बॅच. बरं ठीक आहे, चालू तू उशीर नकोय. आई, हा आता काय? मला सांग, आपण आजच्या दिवसाला प्रजासत्ताक दिन का म्हणतो? शाळेत तू जातोस का मी? मला खूप काम आहे, जाऊ बाबांना विचार. आता मला काय माहित प्रजासत्ताक दिन म्हणजे काय? मी कुठे एवढी शिकली आहे? बाबा, काय रे? मला सांगा ना, आपण आजच्या दिवसाला प्रजासत्ताक दिन का म्हणतो? मला वाटतं आपल्या देशाचे पंतप्रधान आहेत ना, ते लाल किल्ल्यावर झेंडावंदन करतात म्हणून त्याला प्रजासत्ताक दिन म्हणतात. पण बाबा, आता काय? आपण 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिन म्हणतो, मग आजच्या दिवसाला प्रजासत्ताक दिन का? तुला दिसतंय ना माझा महत्वाचा फोन आलाय. जा जाऊन ताईला विचार. ताई, मला तू तरी सांग ना मला, आपण आजच्या दिवसाला प्रजासत्ताक दिन का म्हणतो? आपण सकाळी काय तुला आता शाळेत जायला उशीर होत नाहीये का? संध्याकाळी आलास ना, सगळी माहिती तुला नाही करून काढून देते. जा आता लवकर शाळेत जा. अरे काय यार, कधीचा कॉल करतो तुला? अरे बरं ते जाऊ दे. मी काय म्हणतो, आपली सोय केली ना? अरे कसली येऊन काय विचारतो? हे, तुला माहिती आहे ना ट्रायडे? आणि मग तुला ड्रॉ करायला सांगितले. हा हा व्हेरी गुड. अरे आज दुपारीच पार्टी करू रे. हो नक्की. अरे मी ग्रुपवर टाकतो ना. हा रे, त्यालाही सांगतो. हा हा चल हा बरं. अहो, ऐकलंत का? काय ग? हे बघा, आज दुपारी आपल्याला बाहेर जायचंय. दुपारी कुठे, कशाला? अहो, आजच्या दिवशी मॉलमध्ये खूप चांगले ऑफर्स लागले. तुम्हाला माहिती आहे का? 10 किलो तांदूळ 2 किलो साखर फ्री. आणि ऐका तर 5 लिटर तेलाचा डब्बा पण मिळतोय. हे बाई, आज नको, आज मला महत्वाचं काम आहे ग. करा तुमचं महत्वाचं काम. काय कळालं? दरवेळी तुम्ही तिकडून काय करतात ना, चांगलंच पाहिजे मला. कधी माझ्यासाठी वेळ असतो का तुम्हाला? नाही ना? आता बोला, आता काय बोलला बोलताय? एवढं महत्वाचं काम. जा, करा मजा. क्या रे? झेंडारो ना, आज 26 जनवरी है. अरे छुट्टा दे रे मेरे पास. अंकल, लो ना, दस का तो है. 10 का है? हाँ, 10 का है. देख 10 का 2 लेता है तो लेता है. क्या अंकल अभी? झेंडे को पाओ तो. चलो निकालो. ये ले. क्या छोटे कैसे कर रहा? अरे, सिर्फ 2 जने बच्चे. जी, ये झेंडे का ना आनंद है. अरे ठंडी का बंदा है ना, साल में सिर्फ 2 ही दिन होता है, ये 15 अगस्त और 26 जनवरी. कभी डेटा मिस हो जाएगा ना, कोई लेगा भी नहीं. क्या सोच रहे कि धंधा जानते हैं? ठीक है. नमस्कार, मी वृषाली मळवणकर, तुम्हा सर्वांचं कलाकार आम्ही कल्याणकर म्हणजेच ग्रेट न्यूजमध्ये स्वागत करते. आज सर्वप्रथम तुम्हा सर्व प्रेक्षकांना 26 जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आज आपण जमलो आहोत कल्याणातील निसर्ग परिसरात. तर चला येथील नागरिकांशी संवाद साधूया आणि त्यांना काही प्रश्न विचारूया की ते आजचा दिवस कसा साजरा करतात. एक्सक्यूज मी, हा बोला. तुमचं नाव? माझं नाव अक्षय काळे. तुम्ही काय करता? मी स्टुडंट आहे. तुम्ही सांगू शकता की आपल्या देशाला भारत हे नाव कसं मिळालं? नाही त्याबद्दल फारशी काही माहिती नाही मला. ठीक आहे, मग सांगा प्रजासत्ताक दिन म्हणजे काय? नाही तेही नाही माहिती मला. बरं, मग तुम्ही हा दिवस साजरा तरी कसे करणार आहात? हां ते मी तुम्हाला सांगू शकतो. आज आम्ही मित्र म्हणून एक प्लॅन केला की मूवी बघायला जायचं मॉलला, कारण तिकडे तिकीट खूप कमी असतं. वा, छान, धन्यवाद. एक्सक्यूज मी, हां तुम्ही सांगू शकता की आपल्या देशाला
क्या बोल रहा है हमका कुछ समझ नहीं आ रहा है। अगर आप हिंदी में बात करोगे तो हम कुछ बता सकते हैं। ठीक है, आप बता सकते हो कि हमारे इस राष्ट्र को इंडिया नाम कैसे मिला? मैडम आपको पहले ही बता चुका है कि हम कल ही गाँव से आए हैं बम्बई घूमने। हमको क्या पता है यहाँ लोग आके ऐसा सवाल पूछते हैं। हमको नहीं घूमना पड़ा बम्बई में, हम जाए। आज कोणी फिरायला जाणार आहे, शॉपिंगला जाणार आहे, कोणी मॉलमध्ये जाणार आहे किंवा कोणी आणखी काही. अहो, भारत वर्षातला इतका महत्त्वाचा दिवस आणि कोणाला याबद्दल पुरेशी माहिती नसावी आणि याचाच वाईट वाटते. असो, येथे काही नागरिकांशी आपण संवाद साधला, त्याला काही प्रश्न विचारले, पण आपल्याला त्या प्रश्नांची उत्तरं समाधानकारक पद्धतीची मिळाली नाही. तर तेच प्रश्न घेऊन आपण इतर नागरिकांशी संवाद साधूया आणि आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळतंय का ते बघू. Excuse me, तुम्ही सांगू शकता की आपल्या देशाला भारत हे नाव कसं मिळालं? काही वर्षांपूर्वी भारत नावाचा एक मराठी राजा होलेला, त्यामुळे भारत असं नाव पडलं. धन्यवाद. Excuse me, तुम्ही सांगू शकता की आपल्या देशाला हिंदुस्थानी नाव कसं मिळालं? आपल्या देशातील सर्वात जुन्या आता सिंधू संस्कृतीमुळे आपल्या देशाला हिंदुस्थान नाव मिळालं असं आहे. धन्यवाद. Excuse me, तुम्ही सांगू शकता की आपल्या देशाला इंडिया नाव कसं मिळालं? माझ्या मते इंग्रजांची सत्ता होती आपल्या देशात, त्यामुळे त्यांनी आपल्याला इंडिया हे नाव दिलं असं. धन्यवाद. मी विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्ही खूप छान दिली. पण आपला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न मात्र राहिला. तो म्हणजे प्रजासत्ताक म्हणजे काय? तुमच्यामध्ये उपस्थित असलेल्यांपैकी मला कोणी या प्रश्नाचं उत्तर देऊ शकेल का? एक मिनिट मॅडम, मी देऊ शकतो तुमच्या प्रश्नाचं उत्तर. ठीक आहे. तर 26 जानेवारी 1930 साली लाहोर येथे झालेल्या अधिवेशनात आपल्या देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंनी पहिल्यांदा तिरंगा झेंडा फडकवून पूर्ण स्वराज्याची घोषणा केली. पण आपल्याला खऱ्या अर्थानं स्वातंत्र्य मिळाले तो दिवस होता 26 जानेवारी 1947. 15 ऑगस्ट 1947. इंग्रजांची सत्ता जाऊन भारताची सत्ता आली. पण आपल्याकडे देश चालवण्यासाठी कुठलीच राज्यघटना तयार नव्हती. मग आपल्या देशाचे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली. त्या समितीने अनेक देशांच्या राज्यघटनांचा अभ्यास केला आणि जगातली सगळ्यात मोठी सुंदर लोकशाही पद्धतीची राज्यघटना तयार केली. ती 26 जानेवारी 1950 रोजी अंमलात आणण्यात आली. आता लोकशाही म्हणजे काय, तर लोकांनी आणि लोकांसाठी चालवलेलं राज्य म्हणजेच लोकशाही, म्हणजेच प्रजेची सत्ता असलेलं राज्य. मनुष्य दिवसाला आपण प्रजासत्ताक दिन म्हणून संबोधू लागलो. असा तो प्रजासत्ताक दिन. अहो सर, तुम्ही कोणाला सांगताय हे? ह्या लोकांना याचं काही पडलं नाही. या लोकांना फरक नाही पडत. हे लोकांना ठरल्याप्रमाणेच करतात. कोणी शॉपिंगला जाणार, कोणी मुंबईला जाणार, कोणी पिकनिकला, तर कोणी आणखी काय. यांना फक्त आणि फक्त प्रजासत्ताक दिवसाची सुट्टी एन्जॉय करायची असते. अहो, आपल्या देशात काही लोक असे सुद्धा आहेत की ज्यांना राष्ट्रगीत पाहत नाही. राष्ट्रगीत चालू असताना काही लोक फक्त गप्प उभे असतात. सांगा, आपल्या लोकांना खरं स्वातंत्र्याचं मूळ आहे का? हे बघा, तुम्ही बोलताय ते खरं आहे, पण आता ती पाचही बोटं सारखी असतात का? नाही ना. हो, तुम्ही फक्त एक बाजू सांगितली, अजून दुसरीही बाजू आहे. आपल्या देशात असेही काही लोक आहेत जे आजच्या दिवशी रक्तदान शिबिर घेतात, वृद्धाश्रम अनाथालयांमध्ये जाऊन त्यांना मदत करतात, गोरगरिबांसाठी अन्नदान करतात, शाळेतल्या गरजू विद्यार्थ्यांसाठी वह्या पुस्तकांचे वाटप करतात. तसेच काही यांच्यासारखे असतात जे आजच्या दिवशी रस्त्यावर फिरून समाज प्रबोधनासाठी पथनाट्य सुद्धा सादर करतात. हो, आपल्या देशाचा जवान हा वर्षानुवर्ष आपल्या परिवारापासून दूर राहून डोळ्यात तेल घालून अहोरात्र आपल्या देशाची सेवा करतोय. तसेच आपल्या देशाचा पोलीस हा देशात राहून आपल्या देशाचं रक्षण करतोय. हो, आपला देश जरी विविध जाती धर्म आणि पंथांचा जरी बनलेला असला ना, तरी आजही तो एक आहे.